नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 9 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती प्यू रिसर्च सेंटर अहवाल 2021 संबंधीची आहे. गेल्या वर्षभरामध्ये 2020चा जर तुम्ही विचार केला की करोनाचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये जगभरात मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात आकसला आहे. म्हणजेच मध्यम वर्ग जे होते तिच्यातले बरेचसे लोक जे आहेत आता ते मध्यम वर्गातून गरिबीकडे लोटले गेलेले आहेत. ओके. आणि एकंदरीत एका वर्षामध्ये जवळपास 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मध्यमवर्गीय नागरिक जे आहेत ते गरिबीच्या खाईत लोटले गेलेले आहेत, असा हा अहवाल सांगतो प्यू रिसर्च सेंटर अहवाल 2021. आता प्यू रिसर्च सेंटरचे जे काही निकष आहेत, म्हणजे जे स्टँडर्ड्स त्यांनी ठेवलेले आहेत की किती उत्पन्न म्हणजे मध्यमवर्गीय, किती उत्पन्न म्हणजे गरिबी, त्याच्यानुसार जगातले जे काही मध्यमवर्गीय आणि श्रीमंत हिच्यामधली जी काही मधली लोकं आहेत, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत, तर या दोन्ही गटाच्या मधली लोकसंख्या जवळपास 250 कोटी आहे असं ते म्हणतात. आणि 1990पासून मध्यम वर्गात सतत वाढ होते, परंतु पहिल्यांदाच 15 कोटी लोक जे आहे ते गरिबीच्या खाईत ढकलले गेलेले आहेत. 1990पासून मध्यम वर्ग वाढत जातो आहे, म्हणजे गरिबांचं उत्पन्न जे आहे ते वाढतं आहे, ते गरिबीच्या याच्यातून मध्यम वर्गात शिफ्ट होत आहेत. परंतु आता जवळपास करोनामुळे जी काही अर्थव्यवस्था मंदावलेली आहे त्याच्यामुळे 15 कोटी लोक जे आहेत ते गरिबीत ढकलले गेलेले आहेत. 2008मधल्या आर्थिक संकटाने मध्यम वर्गाला बरंच प्रभावित केलं होतं बघा. बरंच प्रभावित केलं होतं, परंतु ॲज कम्पेअर्ड टू कोविड-19 म्हणजे 2018 सबप्राईम क्रायसिस जे आहे त्याचं लेक्चर आपल्या याच्यावर आहे. 2008ला जर तुम्ही 2015शी कंपेअर, आता 2021-20शी कंपेअर केलं तर करोना काळात जेवढा काही इम्पॅक्ट आहे तेवढा इम्पॅक्ट 2008मधल्या आर्थिक संकटाचा नव्हता, हाही हा अहवाल सांगतो. आता मध्यम वर्ग, मग आता यांनी कशावरून हे काढलं की बाबा मध्यम वर्ग आणि त्याच्यानंतर लोक गरिबी रेषेत गेली वगैरे वगैरे, तर हॉटेलमधून खाद्यपदार्थ मागवण्याचं जे प्रमाण आहे आणि त्याचा जो दर्जा आहे, तर दोन्ही गोष्टी घटलेल्या आहेत, है ना. की एकंदर लोक आधी हॉटेलिंग किती करत होते. आता हे फक्त पूर्ण जगाचा विचार आहे. याच्यामध्ये इंटरनेटचा वापर जो होता तो सुरुवातीला 24/7 बिलकुल अनलिमिटेड चालायचा, तो पण आता इंटरनेटचा वापर त्याच्यावरही मर्यादा आलेल्या आहेत. ब्राझीलमध्ये दरडोई गोमांस सरासरी जे आहे ते 5% घटलेलं आहे. ओके. दरडोई गोमांस सेवन जे आहे ते 5% घटलेलं आहे. ते हाच सगळा इम्पॅक्ट आहे वेगवेगळ्या देशांचा जर विचार केला तुम्ही. त्याच्यानंतर जगातल्या मध्यमवर्गीयांच्या बाबतीत सगळ्या दूर आपल्याला दिसतं बऱ्यापैकी देशांमध्ये की मध्यम वर्गाकडून ते गरिबीकडं गेलेत, परंतु याला एक्सेप्शन आहे, ते म्हणजे चीन. जगातले जवळपास 1/3 मध्यमवर्गीय चीनमध्ये राहतात. चीनच्या अर्थप्रगतीचा जो काही आधार आहे तो असल्यामुळे चीनच्या मध्यम वर्गाची घसरण काही होत नाही, आणि बेसिकली तोच अर्थव्यवस्थेचा चालक आहे तिथं चीनच्या बाबतीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्याच्यात जास्तीची घसरण नाही आहे. सो एक्सेप्शन जे आहे ते चीन आहे. भारताचा जर तुम्ही विचार केला तर 32% मध्यम वर्ग करोनामुळे गरीब या वर्गात लोटला गेलेला आहे, आणि जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण भारतात जास्त आहे. म्हणजे भारतात जर 100 मध्यमवर्गीय आहेत तर आता किती उरलेत, तर फक्त आणि फक्त 68 उरलेत बघा. त्याच्यातले 32 जे आहे ते गरिबीकडे गेलेत. दक्षिण आफ्रिका जो आहे तिथं करोना पूर्वीच्या बेरोजगारीचं प्रमाण 7.5% होतं. करोना काळ आणि नंतर वर्षभरातल्या बेरोजगारीचं प्रमाण जे आहे तिथं 13.3% आहे. सो हाही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर भारतात अर्थव्यवस्थेचा वेग शून्याखाली 23% गडगडलेला आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा, की अर्थव्यवस्थेचा वेग जो आहे तो शून्याखाली 23% गडगडलेला आहे. भारताच्या खालोखाल परिस्थिती जी आहे ती दक्षिण आशियाई देशांची आहे, आणि तिथली परिस्थिती वाईट आहे. एकंदरीतच भारत असेल, दक्षिण आफ्रिका असेल, आफ्रिका खंडातले अनेक देश असतील, तर मध्यम वर्गाचं जे आक्रसणं आहे तर ते डोळ्यात भरतं, किंवा खूप मोठ्या प्रमाणावर लोक जे आहे गरिबीकडे गेलेले आहेत. गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा देश असं भारताची ओळख होती बघा. 45 वर्षाच्या कालावधीनंतर हिच्यामध्ये जे आहे की गरिबांच्या संख्येत जास्तीची भर पडलेली आहे. सो सर्वाधिक गरिबी कमी होणारा देश हा भारत होता, आणि त्याची कारणंही तशीच आहेत. ना, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे तर तो एक चांगला ग्राफ आपला होता, परंतु 45 वर्षात तर तिच्यामध्ये जे आहे ते निगेटिव्ह हे आपल्याला दिसतं, जास्तीत लोक गरीब होताना दिसतात. मग आता ग्रामीण भागात भारतात दारिद्र्यात वाढ झालेली आहे. हे कशावरून दिसून येतं? एक तर बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे, बेरोजगार वाढलेले आहेत.
ग्राहकांचा जो खर्च आहे, कन्झ्युमर एक्सपेंडिचर, ते कमी होतं आहे सतत. जसं जगाच्या याच्यामध्ये हा अहवाल सांगतो की हॉटेलमधून लोक जे काही पदार्थ मागवत होते त्याच्यात घट झालेली आहे, त्याच पद्धतीने ग्राहकांचा जो खर्च आहे, कन्झ्युमर एक्सपेंडिचर, विकासावरील खर्च जो आहे तो अवरुद्ध होत चाललेला आहे. तर हाही याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता प्रामुख्याने असंघटित कामगार आणि गरीब यांचा समावेश जो आहे, त्या ग्रामीण भारतीयांनी 2021मध्ये 1 वर्षाहून अधिक काळ अनियमित रोजगारासह दिवस काढलेले आहेत. तर हाही एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकांचा अन्नधान्यावरचा खर्च कमी झालेला आहे. जसं यांनी उदाहरण दिलेलं आहे की मसुरीची जी डाळ आहे तर ते सोडूनच दिलेलं आहे लोकांनी. आता डाळींचे भाव वाढण्याचे रिझन्ससुद्धा आपण बघितले होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा रोजगाराची गरज पूर्ण करण्यास असमर्थ ठरते. इतकी बेरोजगारी आपल्याकडे आहे, त्यातल्या त्यात इतके अकुशल लोक आहेत की फक्त मनरेगावरून ते गोष्ट वर्क होणार नाही आहे. भारतातील गरिबांची म्हणजे काय, दररोज $2 किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेली लोक जी आहेत त्यांची संख्या करोना संबंधीच्या मंदीमुळे जर तुम्ही बघितली तर करोनापूर्व काळामध्ये ही संख्या होती 6 कोटी. आज ती आहे 13,04,00,000. म्हणजे जवळपास डबलपेक्षा जास्त झालेला आहे. हा संदर्भ जागतिक बँकेचा आहे. म्हणजे अशी लोक ज्यांना दिवसातून $2 किंवा त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न मिळतं. म्हणजे साधी गोष्ट, ₹75 तुम्ही पकडा बघा, डॉलर प्लस मायनसमध्ये जात असतं, 75 है ना. ₹150पेक्षा कमी कमवणारी लोक दिवसाला, त्यांची संख्या 13,04,00,000. 45 वर्षानंतर भारत जो आहे तो सामूहिक दारिद्र्याचा देश म्हणवला जाण्याच्या परिस्थितीत परत आलेला आहे. तर हेही एक महत्त्वाचं आहे बघा. 1970 पासून गरिबी निर्मूलनामध्ये सुरू असलेली भारताची जी काही अखंड प्रगती होती ती थांबलेली आहे कुठंतरी. 1951 ते 1974 देशातली गरिबांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 47%वरून 56%पर्यंत वाढलेली आहे. आता ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2019 गरिबीचा बहुआयामी निर्देशांक जर तुम्ही बघितला तर तो सांगतो 2006 ते 2016 या काळात भारताने 27 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढलं. गेल्या वर्षात भारत गरिबी निर्मूलनाचा सर्वाधिक दर असलेला देश म्हणून उदयास आला होता. पण 2020मधली जे काही चित्र आहे ते विसंगत आहे. म्हणजे हा 19चा अहवाल आहे, तो 19चा अहवाल सांगतो की 18मध्ये हे क्लिअर होतं की बाबा गरिबीमधून लोकांना काढणारा देश जो आहे तो भारत, त्याचा दर सर्वाधिक आहे. 2020शी हे चित्र विसंगत आहे. 2020मध्ये परिस्थिती वेगळी आहे. 2011 पासून भारतात गरिबांच्या संख्येची गणनासुद्धा झालेली नाही आहे. संयुक्त राष्ट्राचा अंदाज भारताबद्दल की 2019मध्ये भारतातील गरिबांची संख्या 36,04,00,000, एकूण लोकसंख्येच्या 28%. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर तुमच्यासमोर वाराणसीमधली ज्ञानवापी मशीद आहे बघा. या ज्ञानवापी मशिदीचा हा सगळा परिसर आहे. याच्यावरून एक इश्यू झालेला आहे सध्या, काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद. आता वाराणसी जिल्हा न्यायालय जे आहे त्यांनी काल एक निकाल दिला की काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीची जी काही इमारत आहे ती पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण त्याचं केलं पाहिजे. ओके, आता याच्यामध्ये असा निर्णय देण्यामागचं रिझन, तिथं एक याचिका आली. ती याचिका तिथले स्थानिक वकील आहेत बघा, VS रस्तोगी. आता यांची याचिका काय आहे, यांची याचिका अशी आहे की मशिदीची जी जागा आहे ती हिंदू मंदिर बांधण्यासाठी परत दिली जावी. मुघल बादशाह औरंगजेब यांनी 1664मध्ये 2000 वर्षापूर्वीच्या काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून तिथं ज्ञानव्यापी मशीद उभारली होती. आता इथं करंट बेसिकमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मुघल बादशाह औरंगजेब इथं आलेला आहे. मग याच्यात तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, एंटायर मुघल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, औरंगजेब तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, आता मशिदीच्या व्यवस्थापन समितीने या याचिकेला विरोध केलेला आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे बघा, केंद्र सरकारचा 1991चा कायदा. हा कायदा आपल्या लेक्चरमध्ये आधी आपण कव्हर केलेला आहे. वादग्रस्त धार्मिक स्थळं यथास्थितीमध्ये ठेवण्यासाठीचा कायदा आहे हा, 1991. अयोध्येमधली जी काही बाबरी मशीद आहे आणि राम मंदिराचा वाद आहे, याच्यातून हा जो इश्यू होता बाबरी मशीद आणि राम मंदिर, तो या कायद्यातून वगळण्यात आलेला आहे. कारण याच्यात काय आहे की जे वादग्रस्त आहे त्याला तुम्ही यथास्थितीत ठेवा, तिच्यावर काहीच करू नका, है ना. कारण काय होतं की मग त्या वादातून त्याचं सोल्युशन लवकर काय हाताला गवसत नाही आणि मग ते वर्षानुवर्ष चालू राहतं. आता या कायद्यान्वयेच ज्ञानव्यापी मशीद जी आहे ती आहे तशी ठेवण्यात आलेली आहे, त्याच्यात कसला चेंज नाही. पण आता मग जर तुम्ही या मशिदीच्या बाबतीत कुठली छेडछाड कराल तर
या कायद्याचा भंग तो असेल असं मशीद व्यवस्थापन आपल्याला सांगतं. सो बघूया त्या काळात कशा पद्धतीने गोष्टी होतात. शेवटी एक आहे की ह्युमॅनिटी है ना, सर्व धर्म समभाव, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपलं संविधान आपल्याला सांगतं, ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये आयुर्वेदाचा वापर. आता अशा आशयाच्या काही गोष्टी आधीही आपण बघितल्या होत्या, पण हा एक खूप चांगला एक करार झालेला आहे बघा, सामंजस्य. पशुवैद्यकीय शास्त्र जे आहे त्याच्यात आयुर्वेदाचा वापर करायचा. मग त्याच्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास व्यवसाय विभाग, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालय, आयुष मंत्रालय, या तिघांमध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे. औषधी वनस्पतींद्वारे पशुवैद्यकीय विज्ञानासाठी दर्जेदार औषधांच्या संशोधनाला आणि विकासाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आता पशु आरोग्य आणि पशुधन मालक समुदाय यांनी समाजाचं हित साधण्यासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये आयुर्वेदाचा वापर करण्याबाबत एक नियामक यंत्रणा जी आहे ती विकसित याच्यामुळे होऊ शकते येत्या काळामध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे की प्रशिक्षणाच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलं जाईल की या क्षेत्राची क्षमता वाढेल. शाश्वत आधारावर हर्बल पशुवैद्यकीय औषधांच्या याचा आपल्याला शोध घेता येईल की नवीन नवीन औषधी वनस्पतींची लागवड करता येईल, संवर्धन करता येईल, अशा गोष्टी. औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत जागरूकता वाढवण्यास मदत होईल. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की B1617. आता B.1.617 हे काय आहे तर कोविड-19चा डबल म्युटंट स्ट्रेन आहे, जो आता चर्चेमध्ये आहे की भारतात आढळणारा डबल म्युटंट स्ट्रेन अमेरिकेत आढळला. सो कोविड-19 व्हायरस भारतात 7 डिसेंबर 2020मध्ये करोना विषाणूचा डबल म्युटंट स्ट्रेन सापडला होता. डबल म्युटंट स्ट्रेनचं नाव जे आहे ते B.1.617 ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये म्युटेशन्स जे आहेत दोन प्रकारचे की E484Q, L425R, ह्या म्युटेशनमुळे ते अधिक घातक बनतं बघा. तर तोही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर वॅक्सिनेशनच्या बाबतीत, कोविडच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर लडाखमध्ये जवळपास है ना 24,000 डोसेस पर 1,00,000 इतकं वॅक्सिनेशन आहे. तर तेच तुम्ही जर UP आणि बिहारमध्ये बघितलं तर फक्त 3,200 इतकंच आहे. म्हणजे लडाखमध्ये तुम्ही जर बघितलं तर 24,000 प्रति 1,00,000 इतकं वॅक्सिनेशन, आणि UP बिहार फक्त 3,200. वॅक्सिनेशनचा तुटवडा आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघतात बघा. एक फार महत्त्वाचा आर्टिकल आलेला आहे जे तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचे रेफरन्स देतं. सो बेसिकली हे जे आहे की स्तूपांबद्दलचं हे आहे आर्टिकल. आता जो काही बौद्ध धर्म आहे तिच्यामध्ये स्तूप आणि वास्तू, हे जे काय वास्तू आणि त्यातल्या त्यात स्तूप, हे फार महत्त्वाचे हे आहेत. मग तिच्यामध्ये पण त्यांनी स्तंभ आहे, चैत्य आहे, विहार आहे, स्तूप आहे. बघा 4 वास्तू प्रकार आहेत. ओके, तुम्ही जर बघितलं की एकंदर याच्यामध्ये की स्तंभ, स्तूप, विहार आणि चैत्य. आता चैत्य काय असतं की जिथं है ना पूजापाठ करणं किंवा मग धारणा करणं, तर ते बौद्ध भिक्षू जिथं करतात त्याला चैत्य म्हणतात. जिथं ते राहतात, निवास व्यवस्था आहे, त्याला विहार म्हटलं जातं है ना. असे प्रश्न ऑलरेडी राज्यसेवेने विचारलेले आहेत, UPSCने विचारलेले आहेत. ओके, आता स्तंभ जो असतो तो स्तंभ म्हणजे काय की एका स्मरणचिन्हासारखा आहे. स्तंभ नावाचं जे काय प्रकरण आहे इट इज ऑल अबाउट स्मरणचिन्ह आहे ते. ओके, स्तंभ उभा करणं, स्मरणचिन्ह. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिच्यावर लेख असू शकतात, शिल्प असू शकतात, मूर्ती वगैरे चित्र कोरलेलं असू शकतं. ओके, त्याच्यानंतर त्याच्यावर 4 दिशांना सन्मुख असे 4 सिंह वगैरे जे काय आहे सम्राट अशोकाने केलेलं आहे बघा है ना. आणि मग ती भारताची अधिकृत मुद्रा म्हणून आपण वापरतो अशोक स्तंभ. सो स्तंभ हे एक स्मरणचिन्ह आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा लेण्या वगैरे आहेत बघा. चैत्य म्हणजे काय की बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणींचं पूजा अर्चेचं ठिकाण. त्यानंतर विहार, रहिवासासाठी उभारलेली जागा, त्याला विहार म्हटलं जातं. आता बुद्धधर्मी उपासक होते आणि तिथं एकतर जो काही बिहार आहे, बिहार याच्यामध्ये असा रेफरन्स आहे की बिहार हे नाव विहारावरून आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर तिथं नालंदा विद्यापीठ वगैरे आणि ते विद्यार्थी तिथं राहायचे आणि विहारचं मग ते बिहार झालं अशा पद्धतीने. आता स्तूप जो आहे, मग सांचीचा स्तूप वगैरे त्याचाही त्यात रेफरन्स आहे. किंवा भारहूतचा स्तूप आहे बघा. भारहूतचा स्तूप जो आहे तर त्याला शोधणारी व्यक्ती जी होती तो एक इंग्रज कनिंगहॅम होता बघा, कनिंगहॅम. तर त्याचाही रेफरन्स इथं आहे. ओके, कनिंगहॅम, भारहूतचा स्तूप. ओके, सो हे एक महत्त्वाचं आहे. मग आता ह्या सर्व याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट येते की मग स्तूपाचं पण वर्णन केलेलं आहे. स्तूप जर तुम्ही बघितला तर स्तूप असा असतो बघा. स्तूपाचं जे साईडचं जे बघा, इथून जी एंट्री आहे आणि ज्या पद्धतीची ही एंट्री आहे, हे जे आहे याला तोरणद्वार म्हटलं जातं. याला जे काही कंपाऊंड सारखं तुम्हाला दिसतं याला वेदिका असं म्हटलं जातं बघा.
ओके. मध्ये जो हा रिजन आहे, जसं प्रदक्षिणा तुम्ही घालता त्याला प्रदक्षिणा पथ म्हटलेला आहे. ओके. मंदिरामध्येही आपल्याला हे दिसतं. जे काय आहे मध्ये एक चौथरा असतो ज्याला पवित्र सामग्री किंवा म्हणजे गौतम बुद्धांच्या असते, म्हणजे 8 ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या, जसं सांचीचा स्तूप आहे की त्यांच्या अवशेष है ना. आणि ते मग ते एक हे आहे की त्यांचाच तिथं वास आहे या पद्धतीने, मग ती श्रद्धा आणि त्या सगळ्या गोष्टी. हर्मिका आहे बघा इथं वरती जे आहे, हे स्ट्रक्चर जे आहे इथं वरती हा जो गोलाकार हे आहे त्याच्यावर हर्मिका आहे, यत्री आहे आणि छत्र आहे बघा. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. याला अंड म्हटलं जातं. सो बेसिकली हे अशा पद्धतीने आहे. आणि ही मधली जी कंपाऊंड आहे बघा त्याला मेधी असं म्हटलं जातं. सो बेसिकली हे सगळं वर्णन याच्यामध्ये आहे. आणि तुम्हाला येत्या काळामध्ये स्तूप पण विचारला जाऊ शकतो, तर ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. सो बेसिक बुद्धिस्ट जे काही हे आहे रेफरन्सेस, मग ते बुद्धिझम संबंधीचे असू देत, तिच्यातल्या वास्तू असू देत, ते तुम्ही करणं गरजेचं आहे. भारताचे लष्कर प्रमुख जे आहे नरवणे, ते 5 दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर गेलेले आहेत. मग ते 5 दिवसाचा बांगलादेश दौरा झाल्यानंतर तिथं काय चर्चा होते, कशा गोष्टी होतात, त्या आपण सगळ्या समअप करूयात. त्याच्यानंतर आफ्रिकन स्वाईन फीवर आपण बघितला होता बघा, की पिग्स किंवा वराह पालन त्याच्या बाबतीत होतो. आणि परत एकदा मिझोरममध्ये जवळपास 276 डोमेस्टिक पिग्स जे आहेत त्यांची डेथ झालेली आहे. आणि असं मानलं जातं आहे की हा पण आफ्रिकन स्वाईन फ्लिवर आहे. आफ्रिकन स्वाईन फीवर जो आहे याच्यामध्ये मॉर्टॅलिटी 100% असते बघा. झाला म्हणजे जाणार म्हणजे जाणार. आणि एकंदर वराह पालनाच्या बाबतीमध्ये ईशान्य भारतामध्ये याचे रेफरन्स आधीही सापडलेले आहेत. बघूयात आता येत्या काळात काय होतं. आता हे जे आर्टिकल आहे हे खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आहे की पाकिस्तानने आपल्याकडून है ना आयात करण्यासाठी की बाबा आम्हाला है ना कॉटन आणि शुगर ह्या गोष्टी पाहिजेत, आणि म्हटलं होतं की आम्ही आयात करतो. परंतु लगेच टर्न त्यांनी घेतला. आणि तो टर्न घेतला आणि ते म्हटलं की जोपर्यंत जम्मू काश्मीरचं वातावरण, जम्मू काश्मीरमधल्या गोष्टी तुम्ही क्लिअर करत नाही तोपर्यंत आयात निर्यात होणार नाही. आता सगळ्यात बेसिक गोष्ट अशी आहे की याची वस्तुस्थिती, मग याचं जे कन्क्लुजन निघतं ते कन्क्लुजन काय निघतं की एकीकडं आहे की तुमचं राजकारण जे आहे ते राजकारण तुमच्या अर्थव्यवस्थेवर हावी होतं बघा. ओके. हे पाकिस्तानच्या बाबतीत आता जो त्यांनी पहिले निर्णय घेतला की मागणी आपण आयात करू भारतातून, लगेच म्हटलं की नाही, तर राजकारण अर्थव्यवस्थेवर हावी ठरलं. आणि त्याचं विश्लेषण खूप चांगलं या आर्टिकलमध्ये आहे. एकंदरीतच जे काय होतं की भारतामधून त्यांनी डिसिजन घेतला होता 31 मार्च रोजी. पाकिस्तानचे जे नवीन फायनान्स मिनिस्टर आहेत अहमद अझहर, तर त्यांनी पाकिस्तान्स इकॉनॉमिक कोऑर्डिनेशन कमिटी जी होती त्यांनी डिसिजन घेतला होता की भारतातून कॉटन, यान आणि शुगर 5 लाख मेट्रिक टन शुगर, साखर एवढं आपण आयात करू. पण त्याच्यानंतर जे होतं की याच्यामध्ये त्यांनी टर्न घेतला सगळा. तर तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तर याच्यात सगळ्यात बेसिक गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर ते म्हणजे काय की एकंदरीतच पाकिस्तानची सध्याची परिस्थिती जर बघितली तर अतिशय वाईट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की पाकिस्तान जे आहे त्यांना एकतर बेसिक आहे की टेक्स्टाईल असू देत, कापड, साखर भारतातून मागवणं सोयीचं असतं. आता पाकिस्तानचा इकॉनॉमिक सर्वे 2019-20चा जो आहे तिच्यामध्ये म्हटलेला आहे की ॲग्रिकल्चर सेक्टर जो आहे त्यांचा, तर तिच्यामध्ये जवळपास राईस आणि मैज याच्या प्रोडक्शनमध्ये वाढ झालेली आहे. परंतु कॉटन आणि शुगर केन याच्यामध्ये 6.9%नी 0.4%, म्हणजे कापूस जो आहे तो जवळपास 7%नी कमी झाला आणि शुगर केन 0.5%नी त्याचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे त्यांचं एक्सपोर्ट जे होतं शुगरचं ते 50%नी पण कमी झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की मग यार्न असेल, कॉटन असेल, कॉटन क्लॉथ म्हणजे आपले खादीचे कपडे असतील, खादी म्हणजे कॉटनचे कपडे, नॉट खादी, नाईटवेअर, बेडवेअर, म्हणजे कपडे जे आहेत तर ते टेक्स्टाईल मार्केट जे आहे तर तेही त्यांचं हललेलं आहे ड्यू टू बिकॉज ऑफ कॉटनचं जे काही प्रोडक्शन कमी झालं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे की कॉटन प्रोडक्शन जे आहे ते डिक्लाईन झालेलं आहे ना, कॉटन कल्टिवेशन कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर 2020च्या एंडपर्यंत जर तुम्ही बघितलं की जवळपास 40% कापसाचं उत्पादन कमी झालेलं आहे तिथं. ओके. मग तोही एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कल्टिवेशन कमी होणं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की पर एकर जे उत्पादन येत होतं तेही कमी झालेलं आहे पाकिस्तानमध्ये. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. म्हणजे दरवर्षी जर तुम्ही बघितलं की ते 9 बिलियन बेल्स इतका कापूस प्रोड्यूस करत होते. परंतु आता जर तुम्ही बघितलं तर फक्त 7 मिलियन बेल्स तेवढा प्रोडक्शन आहे. 2 मिलियन बेल्स कमी झाले. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे 9 मिलियन बेल्स,
तर याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की एक बेल्स म्हणजे किती असतं ते आपल्या स्पॉटलाईट इयरबुकमध्ये होतं, आपण लेक्चरमध्ये घेतलं. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा एका बेल्समध्ये किती कापूस असतो, तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. सो शुगर इंडस्ट्री पण पाकिस्तानची क्रायसिसमध्ये आहे, अतिशय वाईट अवस्था आहे बघा शुगर इंडस्ट्रीची पाकिस्तानच्या, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो ह्या काही बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर एक तर काश्मीरशी हा विषय लिंक करणं याच्यात पॉईंट नाही आहे, कारण मग अर्थव्यवस्था तुम्हाला कळत नाही, हा त्याचा सरळ सरळ मुद्दा आहे. ओके. सो असं जे आहे की अर्थव्यवस्थेवर राजकारण हावी होणं हे याच्यातून तुम्हाला दिसून येतं. ॲडहोक जजेस. ओके. नो ॲडहोक जजेस इन अ प्लेस ऑफ रेग्युलर रिकमेंडेशन्स. आता बघा की ॲडहोक जज ही संज्ञा काय असते, म्हणजे हे कन्सेप्ट काय आहे की बऱ्याचदा काय होतं की सुप्रीम कोर्टामध्ये जर है ना की जजेस कमी असतील, मग त्या केसमध्ये केसेस पडलेल्या असतात ना, आपल्याकडे केसेस भरपूर आहेत, त्याच्यात काय होलसेलच आहेत. पण ॲडहोक जजेस नावाची कन्सेप्ट की जे रिटायर झालेले जज वगैरे असतात तर त्यांना परत अपॉइंट केलं जातं. कोण अपॉइंट करतं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया है ना, त्यांच्या रिकमेंडेशननी राष्ट्रपतींद्वारे ते नेमणूक होते, किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया ती राष्ट्रपतींच्या याच्यानुसार सल्लामसलत करून ती नेमणूक करतात. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा ॲडहोक जजेसच्या बाबतीत. पॉलिटीमध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट वाचायला मिळेल बघा. ओके. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर बायडन हे जे आहेत की ते क्लायमेट चेंज आणि त्याच्याशी रिलेटेड बाबींवर प्रॅक्टिकली काम करायला तयार आहेत, असं केरी यांनी भारताला प्रॉमिस केलेलं आहे. आता भारत भेटीवर आले होते बघा जॉन केरी है ना, पंतप्रधानांशी त्यांनी चर्चा केली की ट्रम्प काळामध्ये जे काही झालेलं आहे की पॅरिस करारातून बाहेर निघणं, क्लायमेट चेंज नावाची कन्सेप्टच नाही असं ट्रम्पही म्हणायचे. आणि आपण ते प्रकरण पण मधल्या काळात बघितलं होतं की अमेरिकेने कशा पद्धतीने गोष्टी केल्यात, क्लायमेट गेट है ना. सो तो सगळा जो इश्यू आहे, मग आता याच्यात US ने म्हटलेलं आहे की आम्ही 3 बिलियनचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे $3 बिलियन, तर तेही आम्ही ग्रीन क्लायमेट फंडला देणार आहोत. ओके. आता ग्रीन क्लायमेट फंड तुम्ही बघितला पाहिजे की हा कशासाठी आहे, म्हणजे एकंदरीतच जे काही पर्यावरण रिस्टोअर करणं आलं, म्हणजे बाकीचे देशात मग तिच्यामध्ये डेव्हलप कंट्रीजचं योगदान असलं पाहिजे बाबा, कारण पर्यावरणाची हानी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तुम्ही केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरे जे मुद्दे आहे की क्लायमेट फिनान्स असेल, पायाभूत सुविधा असतील, ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन, ह्या सर्व बाबींवर चर्चा झालेली आहे आणि तिच्यामध्ये ॲक्टिवली US काम करणार आहे. आणि येत्या काळामध्ये जे विकसित देश आहेत त्यांनी झिरो कार्बन इमिशन असं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हाही एक याच्यातला मुद्दा आहे. कालचे प्रश्न बघा. न्यायाधीश रमणा भारताचे कितवे सरन्यायाधीश? 48वे. गुपकर आघाडी जम्मू काश्मीरशी संबंधित आहे. भारताची अर्थव्यवस्था 2021मध्ये 12.5 दराने वाढेल असं म्हटलं होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF. ओके. भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते, तर सध्या तरी व्हीमध्ये मोडते बघा. ओके. त्याच्यानंतर मार्च 2021 बाबत बिनचूक विधान निवडा. 121 वर्षातील प्रथमच सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरलेला आहे, तर प्रथमच नाही तर ते तिसरा आहे बघा. ओके. त्यामुळे हे चुकीचं आहे. गेल्या 11 वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरलेला आहे, तर 11 वर्षातलं ओके आहे. सो बेसिकली जे आहे की फक्त बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कोणत्या देशात लष्करी राजवटीचा विरोध म्हणून रस्ते लाल रंगाने रंगवलेले आहेत? म्यानमारमध्ये चालू आहे हे. आजचे प्रश्न घ्या. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कायद्यानुसार किती दंड भरावा लागेल? 100 रुपये, 1200 रुपये, 500 रुपये, 200 रुपये. व्हॅक्सिन मैत्री काय आहे? 2 देशांनी मिळून व्हॅक्सिन बनवणे, व्हॅक्सिन विकण्यासाठी 2 देशांनी एकत्र येणे, भारताद्वारे इतर देशांना व्हॅक्सिनचा पुरवठा करणे, भारताद्वारे इतर देशांकडून व्हॅक्सिनची आयात करणे. भारताच्या संसदेच्या प्रवेशद्वारावर खालीलपैकी कोणते शब्द कोरलेले आहेत? वसुधैव कुटुंबकम, सत्यमेव जयते, जय हिंद, भारत माता की जय. 35व्या फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार बिनचूक विधान निवडा. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी होय. जगात सर्वाधिक अब्जाधीश अमेरिकेत राहतात. आणि एलॉन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. फक्त फक्त ब. दत्ता इस्वलकर हे दत्ता सामंत यांच्यानंतरचे महत्त्वाचे गिरणी कामगार नेते होते. दत्ता इस्वलकरांनी 1989मध्ये 1982च्या संपात बंद पडलेल्या सर्व गिरण्या पुन्हा सुरू केल्या. फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.